हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजची रेसिपी आहे मूग दालचा चिला. तर ही अख्खी मूग मी रात्री गाळून ठेवलेले, म्हणजे टोटल 8 तास तरी गाळून ठेवायचं. तर आता आपण बनवायला घेऊ. चला, त्याच्यामध्ये सगळं आपण मूग टाकून घेऊ. सगळे मूग टाकून घेतले. तर त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकू. त्याच्यानंतर 1 मिरची टाकू, कारण की मी हे माझ्या बाळाला पण देणार आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडीच मिरची टाकते. थोडंसं अद्रक, याच्यामध्ये जिरा पण ॲड करू आपण. स्वादानुसार मीठ. तर आता याला आपण ग्राइंड करून घेऊ. त्याच्यात पाणी पण ॲड करू. बघा, आपलं मस्त झालेलं आहे ह्याला. तर आता आपण त्याला बनवायला घेऊ. बघू शकतात कसा बॅटर झालेला आहे याचा. त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकू. थोडं हिंग टाकू. मस्तपैकी मिक्स करून घेऊ. जर थोडंसं बॅटर जाड वाटत असेल तर थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकतो. हे बघा, मस्तपैकी आपला बॅटर पण रेडी झालेला आहे. तर आता चला आपण बनवायला घेऊ. तर इथं तवा तापायला ठेवून दिला आहे आपण. आता त्याला बनवायला घेऊ. आता मस्त याला होऊ देऊ आपण. थोडंसं चारी साईडने आपण थोडंसं घी लावून घेऊ. बघा गाईस, तर ह्याला मस्त आपण आता पलटी करून घेऊ. हे बघा, मस्तपैकी झालेलं आहे. त्याला आपण थोडंसं शिजू देऊ, फ्राय होऊ देऊ त्याला थोडंसं. चला, अशा प्रकारे आपण अजून बनवून घेऊ. मस्त आपलं झालेलं आहे मूग डाळचा चिला. ह्याच्या सॉससोबत पण खाऊ शकता किंवा दहीसोबत पण खाऊ शकता तुम्हाला जसं वाटेल तसं. तर तुम्हाला पण जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, कारण की खूप हेल्दी आहे, पौष्टिक आहे. जर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.